लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 4,70,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे। राज्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही धाक कारवाई पार पडली। दिनांक 2 जुलै 2026 रोजी रात्री देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलांडी येथे गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की मारुती सुझुकी सेलेरियो MH04KL1372 या कारमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी आणला जात आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी वलांडी दवणही परगा मार्गावर सापळा रचला। रात्री सुमारे 10:10 संशयित वाहन दिसताच ते थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत शेतातून पळ काढला। यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता बिमल पान मसाला, V1 तंबाखू, RM बिग पान मसाला आणि M सेंटेड गोल्ड तंबाखू असा 1,20,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला। याशिवाय 3,50,000 रुपयांची मारुती सुझुकी सेलेरियो कार आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 4,70,320 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 59 अन्वये देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, रियाज सौदागर, साहेबराव हाके आणि प्रवीण कोळसुरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। लातूर जिल्हा पोलीस दलाने प्रतिबंधित गुटखा, मादक पदार्थ आणि इतर अवैध धंद्यांविरोधातील धाक कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।